आज आपण आषाढ महिना स्पेशल तिखट खस्ता मठरी बनवणार आहोत। नमस्कार, स्नेहल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आषाढ महिन्यामध्ये आपण बरेच तळणाचे पदार्थ बनवतो, कापण्या बनवतो, तिखट पुऱ्या बनवतो, परंतु आज अगदी छान आणि मस्त महिनाभर टिकणारा आणि वेगळा पदार्थ आपण बनवणार आहोत। चवीला तर अप्रतिम लागतो। चला तर मग अशा छानशा तिखट खस्ता मठऱ्या बनवायला सुरुवात करूया। तर मठऱ्या बनवण्यासाठी या ठिकाणी सर्वात प्रथम एका मोठ्या वाटीमध्ये आपल्याला 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। त्याच वाटीने अर्धी वाटी आपल्याला ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे। नंतर आता आपण याच्यामध्ये 1 मोठा चमचा ओवा टाकणार आहोत। ओवा आपल्याला हातावर चोळून टाकायचा आहे। आता या ठिकाणी तुम्ही ज्वारीचं पीठ नसेल तर बेसन पीठ देखील टाकू शकतात आणि बेसन पीठ टाकायचं नसेल तर नुसतं गव्हाचं पिठाच्या देखील तुम्ही मठऱ्या तयार करू शकतात। ओवा टाकल्यानंतर 3 ते 4 चमचे तीळ टाकलेली आहे आणि 4 ते 5 चमचे कस्तुरी मेथी टाकलेली आहे। नंतर आपल्याला टाकायचं आहे 1 चमचा बडीशोपची पावडर, नंतर 1 चमचा जिरा पावडर आणि चवीनुसार आपल्याला लाल मिरची पावडर टाकायचं आहे। नंतर अगदी 2 चिमूटभर हळद टाकलेली आहे। चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे। तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकतात। 1 मूठभर बारीक कट केलेली कोथिंबीर टाकायची आहे। आता हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घेऊया। सर्व साहित्य मिक्स करून घेतल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये तेलाचं मोहन टाकायचं आहे। तर मी या ठिकाणी 1.5 वाटी पिठासाठी 2 चमचे तेल टाकलेलं आहे। तुम्ही भाजीचा चमचा असेल तुमच्याकडे त्याच्याने 2 चमचे किंवा पळी असते आपली तेलाची, तर 2 पळ्या मी या ठिकाणी तेल गरम करून टाकलेलं आहे। आता हे तेल अगोदर चमच्याच्या साहाय्याने पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि हात लावणे इतपत कोमट झालं की हाताने व्यवस्थित तेल सर्व पिठाला लावून घ्यायचं आहे। आता तेलाचं मोहन कसं टाकायचं, तर या ठिकाणी पिठाची मूठ बांधली जायला पाहिजे असं तेल आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे गरम करून। तर तुम्हाला थोडंफार कमी जास्त तेल लागू शकतं। तर तेल सर्व व्यवस्थित पिठामध्ये मिक्स झाल्यानंतर बघा अशा पद्धतीची जी पिठाची मूठ बांधली जाते आहे। तर या ठिकाणी आपलं तेलाचं मोहन बरोबर झालेलं आहे। आता आपण थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ भिजवून घेणार आहोत। खूप सैल पीठ भिजवायचं नाही, थोडंसं आपण हे मीडियम असं पीठ भिजवणार आहोत। तर या ठिकाणी थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। पीठ भिजवून घेतल्यानंतर थोडंसं तेलाचा हात लावून हे पीठ पुन्हा तुम्ही मळून घेऊ शकतात। तर या ठिकाणी जे मोहन टाकलेलं होतं त्या मोहनची जी वाटी आहे तर त्याला थोडंसं तेल लागलेलं आहे। तर हेच पीठ काढून मी ते पुसून घेते आणि व्यवस्थित पीठ या ठिकाणी मळून घेते। तर या ठिकाणी आपलं मठऱ्यांचं पीठ भिजवलं गेलेलं आहे। आता आपण लगेचच मठऱ्या बनवायला सुरुवात करणार आहोत। तर याचे समान असे 3 गोळे करून घेतलेले आहेत आणि आता आपण मठऱ्या बनवायला सुरुवात करूया। तर आता आपण एक एक मठरी न बनवता एक मोठा गोळा घेणार आहोत पिठाचा। याला कोरडं पीठ लावून घ्यायचं आहे आणि एक मोठी पिठाची आपल्याला पारी तयार करून घ्यायची आहे। तर मोठी अशी पिठाची पारी तयार करून घेऊया। मीडियम जाडसर अशी पारी लाटायची आहे। मीडियम जाडसर पारी लाटून आणि छोट्या छोट्या या ठिकाणी आपण याच्या पुऱ्या तयार करून घेणार आहोत। तर बघा या ठिकाणी पूर्ण पारी लाटून झालेली आहे। पूर्ण पारी लाटून झाल्यानंतर आपल्याकडे जो काट्याचा चमचा असतो ज्याला आपण फोक म्हणतो त्याच्याने आपण याच्यावर, तर बघा काटेरी चमच्याने आपल्याला याला छिद्र करून घ्यायचे आहेत, म्हणजेच होल करून घ्यायचे आहेत। कारण की आपण या ठिकाणी पुऱ्या नाही बनवत आहोत, मठऱ्या तयार करत आहोत। मठऱ्या ज्या असतात त्या अशा पद्धतीने फोकने म्हणजेच काटेरी चमच्याने आपण त्यांना छिद्रे जर केली तर त्या फुलत नाहीत, चपटच असतात, फुगत नाही त्या आणि ते तेलसुद्धा पित नाही। अशा पद्धतीच्या छान अशा मठऱ्या तयार होतात। आता माझ्याकडे एक छोट्या आकाराची वाटी आहे, तिला काट आहे, त्याच्याने मी या ठिकाणी छोट्या छोट्या मठऱ्या तयार करून घेते।
तुमच्याकडे छोटी वाटी नसेल तर तुम्ही एखादं झाकण देखील या ठिकाणी घेऊ शकतात. तर बघा, छोटी वाटी आहे एकदम, अशाच छोट्या आकाराच्या वाटीने किंवा एखाद्या झाकणाने तुम्ही या ठिकाणी या मठऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत. आता मठऱ्या तर मी कट करून घेतलेल्या आहेत वाटीच्या साहाय्याने. आजूबाजूचं जे पीठ आहे ते आपण आता काढून घेणार आहोत. अशाच पद्धतीने सर्व पिठाच्या मी या ठिकाणी मठऱ्या तयार करून घेणार आहे. खूप जाड नाही आणि खूप पातळ नाही, मीडियम अशा आकाराच्या मठऱ्या तयार करू शकतात. किंवा तुम्हाला थोड्याशा अजून पातळ पाहिजे असतील तर तुम्ही या ठिकाणी तशाच देखील बनवू शकतात मठऱ्या. तर या ठिकाणी सर्व मठऱ्या ज्या आहेत त्या डिशमध्ये काढून घेतलेल्या आहेत. अशाच पद्धतीने मी सर्व मठऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत. फोकच्या साहाय्याने त्यांना छिद्रे करून घेतलेली आहेत, म्हणजे त्या तेलामध्ये फुलणार नाहीत. मठऱ्या तळण्यासाठी या ठिकाणी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल छान असं गरम झाल्यानंतर आता जेवढ्या मावतील तेलामध्ये तेवढ्या आपल्याला याच्यात मठऱ्या सोडायच्या आहेत. अजिबात तेल न पिणाऱ्या आणि छान अशा खस्ता मठऱ्या या ठिकाणी तयार होतात. आणि पुरी फुलायलाच पाहिजे याचं टेन्शन देखील नसतं. छान अशा ह्या मठऱ्या तुम्ही महिनाभर वापरू शकतात. चहाबरोबर खाऊ शकतात, मुलांना डब्याला देऊ शकतात, नाश्त्याला सुद्धा तुम्ही या मठऱ्या खाऊ शकतात. अशा छान चविष्ट, अगदी सर्वांना आवडेल अशा मठऱ्या तयार होतात. तर आता आपण मीडियम गॅसवर ह्या मठऱ्या छान तळून घेणार आहोत गोल्डन कलर येईपर्यंत. मीडियम गॅसवर तळल्यामुळे त्या छान अशा खस्ता तयार होतात. दोन्ही साईडने गोल्डन कलर येईपर्यंत मठऱ्या तळून घेऊ. तर बघा, छान असा गोल्डन कलर आलेला आहे. खूप गोल्डन कलर येईपर्यंत तेलामध्ये ठेवायच्या नाहीत, नाहीतर त्या खूपच तळल्या जातील आणि अगदी काळपट असा रंग दिसेल. त्याच्यामुळे थोडासा पिवळसर गोल्डन कलर आला की लगेच या तेलातून बाहेर काढायच्या आहेत, कारण की त्यांची कुकिंग प्रोसेस बऱ्याच वेळपर्यंत चालू असते. बघा, बाहेर काढल्यानंतर सुद्धा बराच कलर चेंज झालेला आहे. तर अशाच पद्धतीने ज्या दुसऱ्या मठऱ्या आहेत त्या देखील तेलामध्ये जितक्या मावतील तितक्या सोडायच्या आहेत. त्या एकमेकांना अजिबात चिपकत नाही, छान अशा तळल्या जातात आणि झटपट देखील हा पदार्थ होतो. खूप असं वेळ लागत नाही. तर ह्या मठऱ्या देखील दोन्ही साईडने गोल्डन कलर येईपर्यंत छान तळून घेतलेल्या आहेत. काढून घेऊया. बघा, दोन्ही बाजूंनी छान गोल्डन कलर आलेला आहे. काढून घेऊ. छान अशा खस्ता मठऱ्या या ठिकाणी तयार आहेत. रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा, लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये.